उपस्थित सर्वांनाच माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आजच्या काळामध्ये जन्मदात्या आई बापाला रोज वृद्धाश्रमांमध्ये ढकललं जातं। एवढंच नाही तर स्वतःची आई म्हातारी झाली म्हणून ओझं आहे म्हणून तिच्याच मानगुटीवरती उशी दाबून तिचा रोज जीव घेतला जातो। याच आपल्या आधुनिक जगामध्ये भावाभावांमध्ये शेतीच्या वादावरून आज कुऱ्हाडीनं एकमेकांना कापलं जातं। एवढंच काय, आज इतकं आपल्या देशामध्ये द्वेषाचं वातावरण पसरलेलं आहे की माणसं जशी अगरबत्ती पेटवावी तशी पेटवली जातात। जातीयतेच्या धर्मांधतेच्या नावाखाली माणसांना अगदी जंगलं पेटवावी तशा त्यांच्या वस्त्या पेटवून दिल्या जातात। जशी एखादी कोंबडी बकरी कापली जावीत तशी माणसं रोज कापली जातात आणि जातीयतेचा धर्मांधतेचा प्रोपोगंडा रोजच पुढे रेटवला जातो। राजकीय पक्षाचे मोठमोठे नेते असं म्हणतात की ते त्या धर्माचे आहेत म्हणून ते तसेच असतील म्हणून त्यांना मारलं पाहिजे। म्हणजे एखादा राजकीय पक्षाचा नेता ज्यावेळेस त्याचा प्रोपोगंडा पुढे नेण्यासाठी द्वेषाचं वातावरण तयार करायला लागतो त्यावेळेस एखाद्या सॉक्रेटिस हातामध्ये विषाचा प्याला घेऊन प्रेमाची भाषा करायला लागतो। मला वाटतं आज ती प्रेमाची भाषा करणं आजच्या जगात खूप गरजेचं आहे। अर्थात तेच प्रेमाचं दुकान घेऊन तुमच्या समोर उभा आहे। नमस्कार, विषय बोलतोय नफरत के बाजारों में मैं मोहब्बत बेच रहा हूं। अर्थात ज्यावेळेस विषयाला सुरुवात करतो ना त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा जगाचं उदाहरण देणं मला खूप गरजेचं वाटायला लागतं। आज इस्रायल आणि हमास मध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध चालू असलेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं आणि इस्रायल आणि हमास मध्ये युद्ध चालू असताना 4 वर्षात तब्बल 50,000 बालकांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो। एवढंच काय, ज्यावेळेस भारतासारख्या देशाचं तुम्ही आम्ही उदाहरण पाहायला लागतो त्यावेळेस जातीयतेच्या धर्मांधतेच्या नावाखाली माणसं रोज या देशात चिरडली जातात। बिहार मधलं एखादं उदाहरण घेऊन पाहतो त्यावेळेस बिहार मधल्या एका दलित स्त्रीनं एका सवर्ण सावकाराच्या व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून तो सवर्ण समाजाचा सावकार त्या दलित महिलेला उचलून नेतो, तिला घरामध्ये कोंडून ठेवतो आणि तिच्या मुलाला त्याच्या तोंडात लघवी करायला लावतो। मला वाटतं ही जी लायकी समाज मनामध्ये जी आहे ना, हे जे द्वेषाचं वातावरण आहे त्या ठिकाणी आज खरं तर नफरतचं दुकान उघडणं मोहब्बतचं दुकान उघडणं गरजेचं आहे। एवढंच नाही, त्याच बिहारमध्ये एका सवर्ण शिक्षकाच्या मडक्यातलं पाणी एका दलित विद्यार्थीनं पिलं। तू आमच्या मडक्यातलं पाणी का पिलं म्हणून तो सवर्ण समाजाचा शिक्षक त्या मुलीला बेदम मारहाण करतो आणि आम्ही तुला शिकवणार नाही असा बहिष्कार सुद्धा ज्यावेळेस टाकायला लागतो ना त्यावेळेस आमच्या शिक्षणानं आम्हाला सर्वात पहिल्यांदा प्रेमाची भाषा शिकवली। तेच शिक्षण जर आज द्वेषाची भाषा बोलत असेल तर खऱ्या अर्थानं मला वाटतं आज शिक्षण व्यवस्थेमध्ये नफरतच्या बाजारात मोहब्बतचं दुकान खोलणं अतिशय गरजेचं आहे। अहो एवढंच काय, आमच्या इथं नितीन आगे नावाचा अहमदनगर मधला मुलगा स्वतःचं मोहब्बत करत असताना मोहब्बतचं दुकान दुसऱ्या एखाद्या मुलीवरती जाऊन प्रेम करायला लागतो त्यावेळेस त्याच नितीन आगे नावाच्या मुलाला आणि त्याच्या मोहब्बतला गावच्या वेशीवरती ज्यावेळेस लटकवलं जातं ना त्यावेळेस नफरतच्या बाजारात त्याची मोहब्बत कुठं टिकली हा प्रश्न तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं आहे। एवढंच नाही, आकाश भालेराव नावाचा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्यावेळेस नांदेडमध्ये करायला लागतो त्यावेळेस त्याला दगडानं ठेचून मारण्यात येतं। सोमनाथ सूर्यवंशीला ज्यावेळेस आंदोलन करतो म्हणून पोलीस त्याला ज्यावेळेस जेलमध्ये मारायला लागतात आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो। अशी असंख्य उदाहरणं आहेत। धर्माच्या नावाखाली आणि गोमांस आहे म्हणून अखलाकचा बळी ज्यावेळेस घेतला जातो त्यावेळेस हे वातावरण सर फक्त आणि फक्त द्वेषाच्या वातावरणातून तयार झालेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं। एवढंच काय तर आज अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस तालिबान्यांची सत्ता होती त्यावेळेस एक पत्रकार अफगाणिस्तानातल्या मुलाला एक प्रश्न विचारतात की तुमच्या देशामध्ये आता नक्की काय पाहिजे। त्यावेळेस त्या पत्रकाराला तो मुलगा लहानसा मुलगा जे उत्तर देतो ते उत्तर फार समर्पक होतं। तो लहानसा मुलगा असं म्हणतो की जर तुमच्या देशामध्ये प्रेमाचं बीज असेल तर ते आम्हाला द्या कारण आमच्या देशामधलं प्रेम आता संपलंय। मला त्या बीजाची पेरणी करून अफगाणिस्तानमध्ये प्रेम पेरायचंय। मला वाटतं त्या मुलानं घेतलेली जी मोहब्बतच्या दुकानाची भूमिका होती ती भूमिका आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे। मग भारतासारख्या देशामध्ये गौतम बुद्धांपासून वर्धमान महावीरांपासून संत कबीरांपर्यंत सगळ्यांनीच मोहब्बतची दुकान खोललेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात। मग आज याच नफरतच्या बाजारामध्ये ज्यावेळेस माणुसकीचे भाव कोसळतात त्यावेळेस प्रेमाचे भाव वाढलेले पाहायला मिळतात। मग हे प्रेमाचे भाव वाढलेले असताना तेच प्रेम आज प्रत्येकानं विकणं गरजेचं आहे। ते प्रेम प्रत्येकानं स्वतःच्या मनातनं दुसऱ्यांना देणं गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि संत तुकाराम महाराजांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत ही सगळी माणसं आम्हाला प्रेमानं जगायला शिकवतात, प्रेमानं वागायला शिकवतात।
संत तुकाराम महाराज असं म्हणतात की जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणवावा साधू तोची ओळखावा. मला वाटतं संत तुकारामांचा तो प्रेमाचा संदेश आजच्या काळात प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. त्याच वेळेस या मातीमध्ये आपण प्रेमाचं दुकान नक्कीच चालवू शकू. ज्यावेळेस प्रेमाचं दुकान चालवायचं असेल त्यावेळेस गांधी, तुकाराम या सगळ्या माणसांना सोबत घेऊन आपल्याला प्रेमाचं, मोहब्बतचं दुकान नफरतच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि हे कधी शक्य होणार आहे? आमच्या देशातल्या माणसांनी आम्हाला प्रेम कसं केलं पाहिजे, प्रेम कसं दाखवलं पाहिजे या सगळ्याची शिकवण घालून दिलेली आहे. फक्त ती शिकवण त्या दुकानामध्ये आम्हाला आणणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ही शिकवण प्रेमाची, माणुसकीची आपण आणायला लागू ना, त्यावेळेस नफरतचे बाजार उरणार नाहीत. इथं बाजार उरतील ते फक्त आणि फक्त प्रेमाचे. त्या प्रेमाच्या बाजारात तुम्ही आम्ही फक्त नफरतच नाही तर फक्त आणि फक्त प्रेम विकायला येऊ. ते प्रेम प्रत्येकानं विकावं, प्रत्येकानं प्रत्येकाशी प्रेमानं वागावं, माणसाचा आणि माणुसकीचा धर्म प्रत्येकानं वाढवावा, एवढाच मापक आशावाद या विचार ठरून व्यक्त करतो. आणि या सगळ्या द्वेषाच्या वातावरणात आशावाद व्यक्त करताना कवी सुरेश भटांच्या शब्दांमध्ये एवढंच म्हणतो, हे असे असले म्हणून हे असे असणार नाही. दिवस आमचे येत आहेत, ते गरीब असणार नाहीत. मनोपूर्वक धन्यवाद.